हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा शफल अक्रॉस दी लाईन अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट मध्ये खेळलेला हा बॉल रिस्ट्रिक्शन सरळ दिसतंय कारण पॉवर प्ले ऑन आहे. 3 षटरक्षक तिकडे जाऊन पोहोचले. फेक येते यष्टिरक्षकाकडे तोपर्यंत तिथे मिळतील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांबरोबर धावफलक एकेरी अंकामध्ये तो 3 धावांवरती. लढाई विचारांचे पुन्हा सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचंय. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प. ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड पेशन्स. तो संयम करण्याकडून अपेक्षित राहील. डीप कव्हर पॉइंट मध्ये 2 षटरक्षक हुसेन बोल्ट सारखे मैदानात धावत होते. मधला बॉल सर बॅकवर्ड पॉइंट झीम आरे शापाल. या चेंडूवरती पुन्हा खणखणी चौकार. नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये या चौकारा बरोबर धावांचा प्रवास करायचा आहे. 25 चेंडूंची मॅच ही मैदानावरती शेष आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा बॉल कव्हरसाठी पाठीमागे बॅकअप उभा करून ठेवला होता. एकच सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी त्या बॉलवरती राहील आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती मैदानावर 8 धावा 4 ओव्हरमध्ये अजून विजयासाठी बनवायच्या त्या 57 धावा. 24 चेंडू 57 धावांची आवश्यकता आपण पाहतो मॅच मध्ये. मोठा धावफलक आहे. चेस होऊ शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल. चेस युअर ड्रीम्स डू कम ट्रू असं म्हटलं जातं. 12 मार्च 2006 ला झालेली ती मॅच तुम्ही आठवा. ती अजूनही आपण विसरलेलो नाहीये. ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेच्या बॉलरला सुरुवातीपासून तुडवायला सुरुवात केली होती आणि 434 धावांचं टार्गेट त्या मॅचला वन साइड घोषित केलं होतं. पब्लिक आणि प्रेक्षकांनी सांगितलं होतं आता हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल. वन साइड घोषित केला होता त्या सामन्यातला विजय. मात्र तिकडे साऊथ आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये हर्षल गिब्स बियर पीत वॉर्मअप करत होता. ड्रेसिंग रूममध्ये हर्षल गिब्स बियर प्यायचा आणि वॉर्मअप करायचा आणि जॅक कॅलिस आला आणि म्हटलात खूप कमी धावा बनवल्यात ऑस्ट्रेलियाला. आम्ही हा खूप लवकर संपू मॅच. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू शतरक्षक पोचला बऱ्याच लांबून. तो बॉल मैदानावरती थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण जॅक कॅलिस म्हटलं होतं की ऑस्ट्रेलिया संघाने जरा 10-15 धावा कमीच केलेत. आम्ही 50 ओव्हरमध्ये हा धावफलक खूप लवकर संपू. 434चं टार्गेट. हर्षल गिब्स 175 धावा ठोकल्या आता हर्षल गिब्सनं त्या मॅच मध्ये आणि इतिहासातील सगळ्यात मोठा रन चेस साऊथ आफ्रिकेची टीम. इकडे 65चा पाठलाग आहे. पोलर लाईन पुन्हा एकदा हा बॉल मिड ऑफ पुढे असणार आहे. 1 धाव. 1 सिंगल धावफलकीवरती 11 धावा हा ऑन बोर्ड वरती खेळ. षटक क्रमांक 2चा डाव आपण पाहतो पुढे. आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही हे महत्वाचं आहे कारण चांगली भागीदारी तुम्ही बिल्डअप केली तर पुढे 3 नंबरवरती 4 नंबरवरती जे खेळाडू खेळण्यासाठी येणार आहे ती भागीदारी मदत करू शकते. आपण पाहतो पुढील येणाऱ्या खेळाडूंसाठी 11 धावा धावफलकीवरती. षटक क्रमांक 2 हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. शतरक्षक मागे उभा करून ठेवला होता. बिग विकेट इज गॉन. डावाला पडलेला एक मोठा खिंडार आहे. हिरामन बांधल बॅक टू द पवेलियन. पहिला खेळाडू करण्याचा कोसळला. पहिला खेळाडू हिरामन बांदल. एक मोठा धक्का आपण पाहतो या ठिकाणी टीमसाठी असणार आहे. पहिला खेळाडू कोसळला. विजयाचं कॅल्क्युलेशन टीम. सामना अजून संपला नाही. 21 चेंडू मध्ये बनवायच्या 54 धावा. 21 चेंडू 54 धावा. स्ट्रेंथ मोठी आहे. शिंदोडीनं सुद्धा सगळी ताकद लावली या मॅच मध्ये आणि पुढे करडय भैरवनाथ क्रिकेट क्लब संघाला सुद्धा त्याच ताकदीनं मैदानावरती लढायचंय. शस्त्र अजून दोन्ही संघांनी हातातून टाकून ठेवलेली नाहीयेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढाई चांगली होईल यामध्ये मात्र कोणतीही शंका नाही. हा बॉल समोर आपण पाहतो फाईन लेग मध्ये. नो मॅन्स लाईन. शतरक्षक नाही मागे कोणताही उभा. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि सर हा बॉल फाईन लेग झीम आरे शापार. या बॉलवर
लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त शरद बांदल साहेबांनी जर हा सामना जिंकून दिला तर अंकित कानगे एक लाईव्ह इव्हेंट यांकडून बक्षीस येत आहे 101 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो वाटेकर शरद बांदल यांच्यासाठी असणार आहे जर हा सामना त्यांनी फिनिश केला ही मॅच जर संपून दिली तर 15 धावा धावपलक्यावरती दुसरं षटक ओहो डावखऱ्याचे गोलंदाज अचूक लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती बॉल 19 चेंडू मध्ये बनवायच्यात 50 धावा 19 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता टीम आहे अजूनही 50 धावांसाठीचा हा लढा तुमचा शेष आहे 19 बॉल मध्ये तुम्हाला तो प्रवास पूर्ण करायचा आहे डेस्टिनेशन पोहोचायचं आहे तिथपर्यंत हा बॉल थोडासा उचळी घेणारा बॉल बॅटनं आणि बॉल आपण पाहतो वाटेकर सहज क्वलक सीमा रेषा पार या बॉलवरती धावा पुन्हा एकदा 4 या जगाची रीत नाही सस्ती ज्याच्यात मस्ती त्याचीच वस्ती आमची धावा तशीच तिथे राहावा आमची धावा तशी आमची धावा तशीच तिथे राहावा क्रमण चढवला आणि तो साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये तो कडे एक प्रमुख बॅटर आहे आणि त्या खेळाडूचा झेल सुटला गणेशजी जगदाळे शरददादा रोडे वैभव दादा पाचरने आणि निखिल दादा शेलार यांकडून चौघांकडूनही प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस बॅटिंग टीम साठी आहे 15 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 32 धावा हा बॉल समोर व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंच सचिन पवार सर करवतील
सेर बॉलची घोषणा पंचांकडून. एक अतिरिक्त धाव आपण पाहतो ऑन बोर्ड वरती आणि एका अतिरिक्त धावेनं मॅच मधलं समीकरण 15 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. 15 चेंडू 31 धावांची बॅटल इज ऑन. अ गुड मॅच. करडे शिंदोडी या दोन गावांमध्ये आपण पाहतो ठिकाणी सुरू असणारा हा संघर्ष आहे. ग्रेटर द स्ट्रगल बिगेस्ट द विक्ट्री असं म्हटलं जातं. जेवढा मोठा संघर्ष यश तितकंच मोठं मिळतं. विक्ट्री मोठी करण्यासाठी संधी आहे आणि हा धावपलकेचा पाठलाग मैदानावरती. राईट हँड बॅटर चंदू बोस यांनी आपण पाहतो ठिकाणी ही डावाची समीकरण आपल्या स्वतःच्या हातावरती ठेवलेले आहेत. एक धाव या बॉलवरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 25 धावांची इनिंग दाखवले. 35 धावा धावपलकीवरती. 13 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा. 13 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. या षटकामधला हा शेवटचा चेंडू आहे. बॉल लाईन वरती दूरवरती उभे केलेलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो या मॅच मध्ये. धावा रोखण्यासाठीचा हा चक्रव्यूहाचा खेळ समोर ठेवलाय. हा बॉल मात्र पुढे मिळाला आणि तो बॉल सुद्धा आसमान दाखवलाय गोलंदाजाला आणि सर टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक खणखणी षटकार. आजूबाजूला खासदार आमदार आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 12 चेंडू 24 धावा. 12 चेंडू मध्ये 24 धावांची मॅच आता मैदानावरती पुढे येऊन थांबलेले आहे. का बॅटिंग आहे. पुन्हा एकदा एक चांगला समन्वय दाखवत आतमध्ये भैरवनाथ करडे. शेवटचे 12 चेंडू. अंक 3च्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार मॅच मध्ये टर्न करून गेलाय. टर्निंग पॉइंट ठरलाय आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा बक्षीस आपण पाहतो ठिकाणी इथे येते. प्रत्येक षटकाराला गणेश शेठ जगदाळे, शरद अण्णा रोड, वैभव शेठ पाचरने, अंकुश इसवे आणि निखिल शेलार प्रत्येकाकडून 200 रुपयांचं बक्षीस. म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे बॅटिंग टीम साठी. 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 12 चेंडू 24 धावा. ट्विस्ट पुन्हा तयार होतोय. सामना अगदी जवळ आलाय आणि हा बॉल आपण पाहतो ठिकाणी इथे 12 चेंडू ह्या मॅचचं समीकरण चित्र पुढे निकाल स्पष्ट करणारे असणार आहेत. परफेक्ट फुल लेंथ बॉल. पॉइंट पुढे. एक धाव. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र नॉकार ऑन स्ट्राईक एंडचे खेळाडू यासिन भाई शेख यांकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. 11 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 23 धावा. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपण पाहतो. थ्रिल या मॅच मध्ये तयार होतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो ठिकाणी सूर्य डोक्यावरती असताना या सामन्यामध्ये सुद्धा ती दहकता आपण पाहतो आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस स्विंग अँड मिस नाही धाव आली या चेंडूवरती. 10 चेंडू आणि टीम आवश्यक आहेत त्या 23 धावा. सामना जर बरोबरीत राहिला तर मॅच होते सुपर ओव्हरकडे. 10 चेंडू 23 धावांची मॅच. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असणाऱ्या दोन मोठ्या टीम समोरासमोर आहेत आणि शेवटच्या 10 चेंडूवरती मॅच येऊन थांबली. हा बॉल पुन्हा एकदा बॅट फक्त फिरली तिकडे आणि ह्या बॅटवरती सुद्धा आपण पाहतो यावेळेस तो बॉल मिडल होत नाहीये. 9 चेंडू 23 धावा. आशिष बांदल आणि भास्कर शेठ इसवे यांकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 9 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत ओवाळनं या षटकामध्ये काही निर्धाव बॉल टाकलेत. हा बॉल फाईन लेग मध्ये एक बाउन्स घेत सरळ जाईल सीमारेषा आग लावून बाहेर.
8 चेंडू मध्ये 19 धावा दूर अजून बॅटिंग टीम पुढे. भरपूर लांबून ओढत आणलेला हा सामना आहे. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांकडून एका अतिरिक्त धावेनं पुन्हा एकदा डाव बदलला जाणार आहे. 8 बॉल 18 धावा, 8 चेंडू 18 धावा, उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच आहे. हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना 60+ धावपलिकेचा हा प्रवास टीम कडे आणि शेवटच्या 8 चेंडूवरती येऊन थांबलेली मॅच आहे आणि 8 चेंडू मध्ये 18 धावांची बॅटल इज ऑन. हा बॉल लेन बॉल पुन्हा एकदा फ्लाइट आणि सर आउट ऑफ द पार्क. शिंग पाडतोय फुल पावरफुल, शिंग पाडतोय फुल शरद बांदल यांनी या षटकाराबरोबरीत मॅच मधला टर्न तयार केलाय. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 12 धावा. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. बॉल पाणी घेऊन जा लगेच. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये येऊन थांबलेत. पुन्हा एकदा बरोबरीची टक्कर आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना. 2 मोठ्या टीम पुढे आहेत. शिंदोडी विरुद्ध करडे. 4 षटक आतापर्यंत टाकून पूर्ण झाली आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी कोणाला आणलं जाईल हे बघायचंय. 6 चेंडू 12ची मॅच. ओंकार बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवण्यात आलेली आहे. आमदार चषकाचा हा एक मोठा क्रीडा महोत्सव आतमध्ये सुरू असताना रंगलेली एक मोठी मॅच आहे. असे सामने बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने मैदानावरती येत असतो. काळजाचा ठोका सुकवणारा हा सामना, श्वास रोखून धरायला लावणारी मॅच असतात. अविश्वसनीय रिझल्ट असतात काही आणि 6 चेंडू 12ची मॅच. सामना बरोबरीत सुपर डुपर मुकाबला. प्रत्येक चेंडूच्या वरती 2 धावांची गरज आहे बॅटिंग टीम हा सामना जिंकण्यासाठी. हो पहिलाच बॉल नो बॉलचा हा कॉल मुख्य पंचांकडून आपण पाहतो सांगितलं गेलेला आहे. नो बॉल. 2 धावा या बॉल वरती आणि येणारा बॉल घेऊन येणार आहे तो फ्रीड. 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. नो बॉल. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. एक चुकीचा बॉल, एखादा चुकीचा टप्पा या मॅच मधलं चित्र बदलून टाकेल. एकदा निघून गेलेलं क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पण बुद्धिबळासारखा आहे. प्रत्येक जण एकमेकांना हरवण्यासाठीची ताकद मोठी लावतोय आणि फ्रीट या बॉल वरती. फ्रीटचा हा चेंडू असणारे लेफ्ट हँड बॅटर भाऊ ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 10 धावांची गरज. फील्ड सेटअप थोडासा बदलवला जातोय. स्ट्राईक रोटेट झाल्याबरोबर तुम्हाला फील्ड सेटअपही चेंज करता येतो. एवढंच नाही तर बॉलरला साईड सुद्धा बदलता येते. आणि बघायचं इथे 6 चेंडू मध्ये 10 धावा या विजयासाठी. फ्रीट असणारा हा बॉल आहे आणि लेफ्ट हँड बॅटर भाऊ. हा बॉल वाईड आहे हा बॉल आणि बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. प्लस पॉइंट. आणि प्रतिस्पर्ध्याला 5 धावा बोनस देऊन टाकलेत. फ्रीट कंटिन्यू आहे आणि 6 चेंडू मध्ये आता 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5ची मॅच. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईड.
पुन्हा व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. 6 चेंडू आणि बनवायचे आता 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. ओमसा 11 शिंदोडी. सेव्ह करायच्या होत्या 65. काही चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांचा फटका आता मोठ्या प्रमाणावरती बसतो. काही येणाऱ्या काळात बघायचे. फ्रीटचा हा बॉल आहे आणि हा पुन्हा एकदा वाईट आहे. लागोपाठचे काही वाईट बॉल. अवांतर धावा या षटकामध्ये. एकही बॉल नाही टाकला अजून. 12ची गरज होती, त्यातल्या फक्त आता 3 राहिलेत. एकही बॉल टाकला नाही आणि 9 धावा दिलेत. 9 चेंडू 24 शरद बांधल. 9 चेंडू मध्ये 24 धाव्यांची इनिंग मोठी शरद बांदल यांची मैदानावरती. 13-27 चंदू बोस. तर 13 चेंडू मध्ये 27 धावा नॉट आउट असणार आहे. चंदू बोस. चंदू बोस समोर आहेत. एक चांगली भागीदारी. 6 चेंडू 3. फ्रीट. हा बॉल कबल मध्ये थोडासा आपण बघाल लॉग ऑफ आहे. पुढे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. डेंजर एंडला आपण पाहतो या ठिकाणं चंदू बोस तिथे. 2 धावा येतील. या बरोबरीत आपण पाहतो सामना बरोबरीत आहे. 5 चेंडू आणि बनवायची ती 1 धाव. 5 चेंडू मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता आपण पाहतो या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. खूप जवळ आता हा सामना बरोबरीत आहे आणि 1 धावेची आवश्यकता असताना तोही वाईट टाकला आणि सामना जिंकला टीम भैरवनाथ कर्डे संघाचा एक मोठा विजय.